राज्य वन्यजीव मंडळानं उद्योग सल्लागार मंडळ बनू नये अशी थेट टीका करत चंद्रपुरात लोहार डोंगरी खाणीची परवानगी रद्द करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांच्या आमरण सत्याग्रहाची सुरुवात 5 मार्च पासून करण्यात येत आहे। प्रशासनानं यासाठीची परवानगी नाकारली आहे, मात्र वन्यजीव प्रेमी आणि अभ्यासक आंदोलनावर ठाम आहेत। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारे भ्रमणमार्ग उद्ध्वस्त करून मानव वन्यजीव संघर्ष आणखी वाढवण्याचा राज्य शासनाचा दुर्दैवी प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। ज्या ब्रह्मपुरी भागात लोहार डोंगरी लोहखाण प्रस्तावित आहे, त्याच भागात कमी अधिक प्रमाणात 150 वाघ असून आधीच गोसेखुर्द कालव्याने नैसर्गिक तट पडलेल्या या जंगलात खाणीमुळे आणखी बिकट परिस्थिती उद्भवणार असल्याचं आंदोलकांनी चंद्रपुरात घेतलेल्या एका पत्र परिषदेत स्पष्ट केलं। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन विभागातील लोहार डोंगरी कक्ष क्रमांक 439 मधील हा प्रस्तावित प्रकल्प ताडोबाच्या पूर्वेकडील महत्वाच्या कॉरिडॉरमध्ये आहे। या खाणीमुळे आधीच तीव्र असलेला मानव वन्यप्राणी संघर्ष खाणकाम आणि वाहतुकीमुळे जंगलाचं विखंडन होऊन अधिक तीव्र होणार आहे। ताडोबाच्या पूर्व आणि उत्तर दिशेकडील जंगलांना जोडणारा वन्यप्राणी भ्रमणमार्ग विखंडित होण्याचा धोका आहे। 35.95 हेक्टर जंगलाच्या मधोमध असलेल्या समृद्ध वनक्षेत्रातील 18,000हून अधिक मोठ्या वृक्षांची कत्तल प्रकल्पात केली जाणार असून या क्षेत्रातील वाघ, बिबट, अस्वल यासह 60 प्रकारच्या वन्यजीव अधिवासावर गदा येणार आहे। परिसरातील जल वायू प्रदूषण वाढीसोबत इथली मुख्य अर्थव्यवस्था असलेली शेती उद्योग प्रभावित होणार असल्यानं खाणीला टोकाचा विरोध केला जात आहे। मागील 1.5 दशकभरापासून इकोप्रो संस्थेनं केलेली आंदोलनं आणि पाठपुराव्यानुसार जिल्ह्यातील मानव वन्यप्राणी संघर्ष निवारणाच्या 16 प्रलंबित मागण्याही रेटून धरल्या जाणार आहेत। येत्या 5 मार्च पासून लोहार डोंगरी येथील लोहखान प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारावी, यासोबतच मानव वन्यप्राणी संघर्ष जो चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेला आहे त्याच्या 16 अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांना घेऊन हे अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार आहे। तर चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून जसा आज आपण ओळखतो तसा सर्वाधिक वाघ मानव संघर्ष असणारा हा जिल्हा आहे। मागल्या 5 वर्षात 200 लोकांचा मृत्यू झालेला आहे। मागल्या कॅलेंडर वर्षात 47 लोकांचा मृत्यू आहे आणि ज्या भागात ही लोहखान प्रस्तावित आहे तिथे 18 लोकांचा मृत्यू झालेला आहे। एकंदरीत आपण जर विचार केला की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संविधानाने दिलेला जगण्याचा अधिकार कलम 21 नुसार तोच कुठेतरी बाधित होत आहे। एकीकडे संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजना करण्याच्या सोडून त्या ठिकाणी जर कॉरिडॉर मध्ये ही लोहखान आपण प्रस्तावित केली असेल तर निश्चितच वाघ मानव संघर्षामध्ये जे आजपर्यंत मृत्युमुखी पडलेले आहे ते फक्त 200 व्यक्ती नाही आहे, ते 200 परिवार आहे। त्यांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये हा संघर्ष होऊ नये म्हणून लोहार डोंगरीचा खान प्रस्ताव असेल किंवा मानव वन्य प्राणी संघर्षाच्या अनुषंगाने शासनाकडे जो पाठपुरावा चालू आहे, शासनानेच निर्णय दिलेले अनेक ज्या मागण्या आहेत त्या 16 मागण्यांना घेऊन हे उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे। 40 विनवणी करताय आम्ही ही विनवणी करताय की ज्या ठिकाणी एकतर ब्रह्मपुरीचं जंगल हे स्कॅटर्ड आहे, तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेला आहे आणि कॉरिडॉर जो आहे वन्य प्राण्यांचा तो सुद्धा बॉटल नेक झालेला आहे। जितना हा कॉरिडॉर महत्वाचा आहे तो 40,000 हेक्टरचा एकमेव पॅच आहे आणि त्याच ठिकाणी त्याच्या मध्यभागी ही खाण प्रस्तावित असल्यामुळे आणि एखाद्या मोठ्या क्षेत्रांना जोडणारा जंगलच उद्ध्वस्त जर होणार असेल तर भविष्यामध्ये व्याघ्र संवर्धन असेल आणि संघर्ष जो वाढीचे कारण असेल ह्या दोन्हीसाठी पूरक असणार नाहीये। म्हणून राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ असेल, राष्ट्रीय वन्यजीव सल्लागार मंडळ असेल, यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे की हे व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने ही खाण नाकारली गेली पाहिजे आणि आम्ही उद्योग सल्लागार मंडळ आहे अशी भूमिका घेता कामा नये।